तसेच या ठिकाणी आपल्याला राज्यघटना म्हणजेच राज्यघटना लिखित आणि अलिखित या स्वरूपाचा या ठिकाणी चर्चा करायची आहे. तर पहा, लिखित संविधान बरोबर आहे. आपलं भारताचं जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे, जे काही संविधान आहे ते कसं आहे, लिखित स्वरूपाचं आहे. आता भारत आणि अमेरिका बरोबर आहे. आता कोणत्या कोणत्या राष्ट्राची आपल्याला तुलना करावं लागेल, या ठिकाणी मी उल्लेख केलेला आहे की या ठिकाणी अमेरिका आणि दुसरं काय नेमकं भारत बरोबर आहे. या दोन राष्ट्राचं जे काही संविधान आहे ते कशा स्वरूपाचं आहे, लिखित स्वरूपाचं आहे. भारताची राज्यघटना लिखित आहे, अमेरिकेची राज्यघटना सुद्धा लिखित स्वरूपाची आहे. परंतु यामध्ये अपवाद असा आहे की जे काही इंग्लंड आहे बरोबर आहे, इंग्लंड आहे, या इंग्लंडची मात्र जी आपलं काय राज्यघटना आहे किंवा तिथलं संविधान आहे ते कशा स्वरूपाचं आहे, अलिखित स्वरूपाचं. म्हणजे तिथं कुठल्याही पद्धतीचं लिखित स्वरूपाचं संविधान नाही, म्हणजे ते कसं आहे, अलिखित स्वरूपाचं आहे. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला जाणून येईल, या ठिकाणी आता लिखित घेतलं बरोबर आहे, तसं आपल्याला या ठिकाणी उल्लेख करता येतो कॉन्स्टिट्यूशन ऑफ बरोबर आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बरोबर. या ठिकाणी उल्लेख करता येतो कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया राईट आहे, INDI इंडिया. तसंच कॉन्स्टिट्यूशन ऑफ काय करता, अमेरिका राईट आहे. मग आता हे जसं की भारताचं संविधानाचं एकमेव काय आहे, पुस्तक आहे, अमेरिकेच्या संविधानाचं एकमेव काय आहे, पुस्तक आहे. तसं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंग्लंड असं इंग्लंडचं पुस्तक नाही. आता बरेच जण म्हणत असतील बाबा इंग्लंडला संविधान आहे का नाही. आता बऱ्याच जणांचा प्रश्न आहे, इंग्लंडला पूर्णपणे संविधान नाही का नाही, तर नेमकं त्या ठिकाणी इंग्लंडचं जसं की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, कॉन्स्टिट्यूशन ऑफ अमेरिका, जसं भारताचं अमेरिकेचं पुस्तक आहे तसं इंग्लंडला कुठल्याही पद्धतीचं संविधानाच्या स्वरूपात पुस्तक दिलेलं नाही किंवा पुस्तक नाही बरोबर. परंतु त्या ठिकाणी यंत्रणा अशी आहे की इंग्लंडमध्ये जी काही संसद आहे ती संसद काय करते, वटहुकूम, जाहीरनामे बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय म्हणता येईल, त्याच्यामध्ये जे काही कायदे असतील बरोबर आहे, सनदी कायदे असतील, तिथे जे काही राणीने जे काही ठरवून दिलेले जे काही कायदे असतील त्या कायद्याची अंमलबजावणी या संविधानाच्या स्वरूपात केली जाते. तेच तिथलं काय आहे, प्रकारचं संविधान, वटहुकूम, जाहीरनामे, सनदी कायदे बरोबर आहे. हेच नेमकं ते काय इंग्लंडमध्ये काय संविधानाचं स्वरूप त्याला प्राप्त झालेलं आहे. तिथं कुठल्याही पद्धतीचं लिखित स्वरूपाचं संविधान नाही, म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंग्लंड नसून कॉन्स्टिट्यूशन ऑफ भारत म्हणजे इंडिया आणि कॉन्स्टिट्यूशन ऑफ अमेरिका बरोबर. या दोन राष्ट्रांमध्ये संविधान लिखित स्वरूपाचं आहे आणि आपलं इंग्लंडमध्ये हे आपलं काय अलिखित स्वरूपाचं आहे बरोबर. आता पहा, लिखित असण्याचं काय आणि अलिखित असण्याचं काय, आपण या ठिकाणी तुलना करू. या ठिकाणी लिखित आणि अलिखित बरोबर आहे. आता या ठिकाणी पहा, हे लिखित राईट आहे आणि दुसरं काय अलिखित बरोबर. अलिखित आपण तर यामध्ये विभाजन केलं, आता यामध्ये काय फायदा बरोबर. आता पहा, लिखित जर संविधान असेल तर भारताचे जे काही राज्यकारभार जे आहेत ते राज्यकर्ते जे आहेत ते राज्य करणारे नेमकं काय की काय होऊ शकतं की भारतावर कधी करप्ट होऊ शकत नाही. भारताची जी राज्यव्यवस्था ती कशी करप्ट होऊ शकत नाही. आपण सहज त्यांना विचारू शकतो की आपल्या नियमाच्या पुस्तकामध्ये आपल्या संविधानामध्ये असा उल्लेख केलेला आहे, अमुक उल्लेख केलेला आहे, तुम्ही या नियमाचं पालन न करता तुम्ही तुमच्या मनमानी पद्धतीने काय करत आहात, कारभार करत आहात. असा तुम्हाला कारभार करता येणार नाही हे कोण सांगतं, नियमाचं पुस्तक कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. मग त्यामुळे ही तुमची गोष्टी चुकत आहे, तुम्ही कोणत्या नियमानुसार करता असं आपण त्या व्यक्तीला त्या राज्यकर्त्याला जाब विचारू शकतो. हा नेमकं आपल्या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजे नियमाच्या पुस्तकाचा काय किंवा लिखित स्वरूपाच्या राज्यघटनेचा काय आहे फायदा आहे बरोबर. हा, मग आता या ठिकाणी ते झालं. आणि त्यातल्या दुसरी गोष्ट अशी आहे की भारतावर कधीही केव्हाही निरंकुश हुकुमशाही पद्धतीची राज्यव्यवस्था निर्माण होऊ शकत नाही. का तर काय असेल तर भारताची राज्यघटना लिखित असेल तर, आणि भारताची राज्यघटना कशी लिखित असल्यामुळं त्यावर निरंकुश हुकुमशाही पद्धतीचा कधीही दबाव निर्माण होत नाही बरोबर. क्लिअर झालं. हा, तसं अलिखित असेल तर या गोष्टी आपल्याला तिथं वारंवार आपल्याला काय होतात दिसून येतात. ओके. हा, तर त्याच्यानंतर आता पाहू आपण संविधानात वेगवेगळ्या स्रोतातून घेण्यात आलेली वैशिष्ट्ये. आता इथे या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आता अगोदर या ठिकाणी कारण का संविधान निर्मितीसाठी सर्वात जास्त योगदान कोणाचं आहे, आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर. यांचं योगदान अतोनात आहे, यांचं योगदान फार महत्वाचं आहे बरोबर. मग यांना कारण का घटना मसुदा समितीचे अध्यक्ष आणि घटना समितीचे अध्यक्ष बरोबर आहे. यामध्ये आपला फरक राजेंद्र प्रसाद आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि या संविधान सभेमध्ये जास्तीत जास्त उल्लेख कोणाचा केला जातो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा केला जातो. मग या ठिकाणी टीका, हे काय म्हणतो, टीका हा म्हणतो फार महत्वाचा आहे बरोबर. टीका हा जो काही शब्द आहे तो फार महत्वाचा आहे.
त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारण्यात आलं की तुमचं जे काही संविधान आहे, तुम्ही जे निर्माण जे करत आहात ते संविधान जे आहे ते कशा स्वरूपाचं, एक प्रकारचं ठिगळ स्वरूपाचं काम आहे, बरोबर आहे. जसं की आपण कोणतं जर आपला जर शर्ट असेल, मी एकदम सोप्या पद्धतीत सांगत आहे, आपलं जर एखादं वस्त्र असेल आणि वस्त्र जर फाटलं तर आपण त्याला काय करतो, शिवतो म्हणजे नेमकं ठिगळ लावतो, बरोबर आहे. तसं तुमचं भारताचं जे काही संविधान आहे ते कशा स्वरूपाचं, ठिगळ स्वरूपाचं आहे. तुमच्या मनाचं, तुमच्या स्वतःचं संविधान कुठलंही तुम्ही तयार केलं नसून ते इतर राष्ट्रामधून मागणी करून, बरोबर, अशा पद्धतीने ठिगळ घेऊन उचलून नेमकं तुमचं संविधान तुम्ही एक बलाढ्य बनलेलं आहे, असं नेमकं एका व्यक्तीने काय त्या घटना समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर काय केली, टीका केली, बरोबर आहे. मग मी सांगतो टीकांचा सूर फार महत्वाचा असतो. टीकेमुळे माणूस काय करतो, एकतर त्याला झालेल्या चुकीची जाणीव होते आणि झालेली चूक नेमकं त्याला सुधारणा करण्यास त्याला काय होतं, एक प्रकारचं संधी मिळते, बरोबर आहे. आणि यामुळे टीका ही काय एक प्रकारची महत्वाची असते, राईट. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना एक मार्मक उदाहरण दिलं. त्यांनी सांगितलं, हो ठीक आहे, आमचं जे संविधान आहे ते कशा स्वरूपाचं, ठिगळ स्वरूपाचं आहे, पण आता पहा, मला तुम्हाला सांगायचंय, बरोबर आहे, मी एक तुम्हाला समर्पक उदाहरण देऊ शकतो. मला तुम्हाला सांगायचं की भारत हा जो काय राष्ट्र आहे, देश आहे, या देशाला स्वतंत्र होऊन किमान जास्तीत जास्त किती वर्ष झाली, 70 वर्ष झाली. पण त्याही अगोदर आज 300-400 वर्षाच्या काळामध्ये आपण जातो, किंवा 200-250च्या काळात जातो. जसं की अमेरिका राष्ट्र आहे, फ्रान्स राष्ट्र आहे, इंग्लंड राष्ट्र आहे, बरोबर, तसं की जर्मनी आहे, रशिया आहे, बरोबर आहे. असे वेगवेगळे जे काही राष्ट्र आहेत, या राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळून बरेच दिवस झाले. या राष्ट्रांमध्ये लोकशाही अस्तित्वात येण्यासाठी किंवा लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी बरेच दिवस गेले. आणि लोकशाही कशा पद्धतीने त्यांना स्थिर करता येईल, कशा पद्धतीने ती परिस्थिती हाताळली, बरोबर आहे. या सर्व परिस्थितीत जाणीव व्हावी म्हणून आम्ही प्रत्येक राष्ट्राच्या राज्यघटनेचा अभ्यास करतोय. आणि त्यामध्ये त्यांना सुरुवातीला प्रत्येक राष्ट्राला त्या सुरुवातीच्या परिस्थितीतून जावं लागतं. त्या राष्ट्रांची जी परिस्थिती आहे कशी हँडल केली, बरोबर आहे, ती परिस्थिती कशी नेमकं त्यांनी त्या परिस्थितीचं निर्मूलन केलं आणि त्या ठिकाणी कोणती युक्ती वापरली, या युक्तीचा उपयोग कसा केला, या युक्ती भारतामध्ये आता आम्हाला त्या परिस्थितीतून जावंच लागतं. जसं की स्वतः एक उदाहरण म्हणून इंग्लंड राष्ट्र घ्या. इंग्लंड राष्ट्राला 30व्या वर्षी नेमकं कोणत्या परिस्थितीतून जावं लागलं. मग आम्हाला 30व्या वर्षापासून नाही तर आम्ही 40व्या वर्षी आम्ही त्या अवस्थेतून जाणारच आहोत. पण इंग्लंडमध्ये 30व्या वर्षी कशा परिस्थिती हाताळली याचं अनुकरण अगोदरच जर बघून पूर्वसूचना जर देऊन त्या ठिकाणी मेन्शन गोष्ट केली तर यामध्ये काय चुकलं, बरोबर, असा प्रश्न केल्याच्या नंतर म्हणजे एक समर्पक उदाहरण दिलं. त्याने सांगितलं की अगोदर परिस्थिती होती, मग त्यांनी कशा पद्धती हाताळली याची अगोदरच म्हणजेच काय कोणतं संकट येण्याच्या अगोदरच त्याची कशा पद्धतीने हाताळणी करता यावी याची आम्ही आमच्या संविधानामध्ये काय केलं आहे, उल्लेख करून ठेवला आहे. असं त्यांनी मार्मक उदाहरण त्यांना देण्याचं काम केलं, बरोबर आहे. म्हणजे हे काय एक लेखी स्वरूपाचं आणि आवडत्या स्वरूपाचं काय आपलं संविधान आहे. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फार योगदान होतं आणि यामध्ये त्यांनी समर्पक जे काही समितीमध्ये जे काही व्यक्ती असतं त्याला उदाहरण चांगल्या पद्धतीने दिलेलं होतं, बरोबर. आता पहा, म्हणजे तुम्हाला समजलं राष्ट्रामध्ये आपण काय घेतल्या गोष्टी घेतल्या, म्हणजे काय जे काही आपल्या फायद्याचे जे काही मुद्दे आहेत ते नेमकं आपण घेण्याचं काम केलेलं आहे किंवा स्वीकारलं, बरोबर आहे. आता पहिलं राष्ट्र आहे भारत सरकारचा कायदा. भारत सरकारचा कायदा 1935 ला झाला आणि 1935 कायद्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की 7 ते 65% जो काही भाग आहे तो इंग्लंडच्या राज्यघटनेकडून घेण्यात आलेला आहे. मग आता यामध्ये कोणता भाग घेण्यात मी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, पण काही घटक जे आहेत त्याच्यामध्ये वाचित आणि जे काही महत्वाचे घेण्याचं काम करतो. ओके, हा. तर भारत सरकारचा कायदा यामध्ये संघराज्य शासन पद्धती, भारताची आता संघराज्य शासन पद्धती. आता सुरुवातीला पहा, आपण काय म्हणतो फेडरल, बरोबर आहे. या ठिकाणी फेडरल सिस्टीम, संघराज्य शासन पद्धती. संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार कोणी केला, भारताने केला. पण भारत हा संघराज्य आहे का, नाही, परंतु त्याची सिस्टीम कशी आहे, संघराज्य स्वरूपाची आहे. म्हणजे 1935च्या कायद्याअंतर्गत ही व्यवस्था निवडण्यात आली. न्याय व्यवस्था, भारतामध्ये जी काही न्याय व्यवस्था आहे ते पण 1935च्या कायद्यातून घेण्यात आलेला आहे. राज्यपालाचं पद असेल, लोकसेवा आयोग असेल, आणीबाणी संबंधित तरतुदी असतील व प्रशासनी तपशील असतील, बरोबर, इत्यादी घटकाची नोंद या 1935च्या कायद्याअंतर्गत घेण्यात आलेली आहे, बरोबर. त्याच्यानंतर ब्रिटिश राज्यघटना. ब्रिटिश राज्यघटना आपण या ठिकाणी संसदीय सार्वभौमत्व, बरोबर आहे. संसदीय सार्वभौमत्व, बरोबर आहे. हा शब्द सर्वात महत्वाचा आहे. संसदीय सार्वभौमत्व याचं जे काही स्वीकार आहे ते आपण ब्रिटिश राज्यघटनेतून गेलेला आहे.
परत या ठिकाणी संसदीय शासन पद्धती, संसदीय, कारण का इंग्लंडला संसदीय शासन पद्धतीची काय म्हटलं जातं, जननी म्हटलं जातं आणि संसदीय शासन पद्धतीचा वापर आपण कुठे केला, ब्रिटिश राज्यघटनेतून केलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर कायद्याचं राज्य कशा पद्धतीने स्थापन करता येईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर कायदेमंडळ प्रणाली, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, बरोबर आहे. तसं कायदेमंडळ प्रणाली, एकेरी नागरिकत्व, बरोबर आहे. भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे, म्हणजे अमेरिकेमध्ये कसं राज्याचं नागरिकत्व दिसून येतं, परंतु भारतामध्ये काय एकेरी नागरिकत्व आहे. एकेरी नागरिकत्वाचं जे काही वापर आहे ते आपण कोणत्या राज्यघटनेतून, ब्रिटिश राज्यघटनेतून केलेला आहे. पुन्हा त्यामध्ये आपल्याला काय करता येतं, आदेश पारित करण्याचे विशेषाधिकार, संसदीय विशेषाधिकार. त्याच्यानंतर द्विग्रही कायदेमंडळ. भारताचं जे काय कायदेमंडळ आहे कसं आहे नेमकं, ते द्विग्रही आहे, बरोबर आहे. द्विग्रही कायदेमंडळ. जसं की केंद्रात गेला तर लोकसभा आणि राज्यसभा, आणि जर राज्यात आला तर विधानसभा आणि विधान परिषद, म्हणजे द्विग्रही कायदेमंडळ स्वरूपाचं आपल्याला काय ब्रिटिश राज्यघटनेतून ही गोष्ट आपण घेतलेली आहे, बरोबर. त्याच्यानंतर शेवटची आहे या ठिकाणी काय, अमेरिकेची राज्यघटना. आता अमेरिकेची राज्यघटना न्यायालयीन सर्वोच्चता. या ठिकाणी महत्वाचा शब्द आहे न्यायालयीन सर्वोच्चता, बरोबर आहे. सर्वोच्चता, ओके. न्यायालयीन सर्वोच्चता म्हणजे न्यायालय यंत्रणा जी आहे ते सर्वश्रेष्ठ अमेरिकेची होती, तिथून त्या न्यायालयीन सर्वोच्चतेचा स्वीकार भारत या राज्यघटनेने केलेला आहे, बरोबर. मूलभूत अधिकार असतील, स्वतंत्र न्यायव्यवस्था. भारतामध्ये आता पहा, स्वतंत्र न्यायव्यवस्था म्हणजे जसे की तालुक्याला न्यायव्यवस्था आहे, जसं लोअर कोर्ट आहे, डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, हाय कोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, बरोबर आहे. तसं आणि त्यात एकेरी नागरिकत्व किंवा एकेरी न्याय म्हणजे आपला कुठे मिळतो, भारतात मिळतो. स्वतंत्र न्यायव्यवस्था, न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू, बरोबर आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू या घटकाचा देखील यामध्ये उल्लेख केला जातो. राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग. राष्ट्रपती जर नेमकं आपल्या पदाचा वापर चांगल्या पद्धतीने करत नसून तो त्याचा वापर गैर पद्धतीने करत असेल तर त्या राष्ट्रपतीला त्याच्या पदावरून दूर करण्यासाठी आपला महाभियोगाचा खटला चालण्याची जी काही प्रक्रिया आहे ती आपल्याला कुठून भेटलेली आहे, अमेरिकेच्या राज्यघटनेतून भेटलेली आहे. वाटतं त्या ठिकाणी करू शकता महाभियोग, बरोबर आहे. महाभियोग राईट. याच्यामध्ये याची प्रोसेस खूप मोठी आहे, पण उल्लेख आपण कोणत्या राज्यघटनेतून केला, अमेरिकेच्या राज्यघटनेतून, बरोबर. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पदच्युती. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असेल, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असेल, यांची पदच्युती, यांना पदच्युत कशा पद्धतीने करायचं याचा देखील महाभियोग कशामध्ये, अमेरिकेच्या राज्यघटनेने घेण्यात आलेला आहे. उपराष्ट्रपतीचं पद या संदर्भात माहिती देखील आपल्याला अमेरिकेच्या राज्यघटनेतून मिळून जाईल. त्याच्यानंतर कॅनडाची राज्यघटना आहे. कॅनडाच्या राज्यघटनेमध्ये काय उल्लेख केलेला आहे, आपण या ठिकाणी अमेरिकेची राज्यघटना, ब्रिटिश राज्यघटना, भारत सरकारचा 1935चा कायदा या ठिकाणी पाहिलेला आहे. आता कॅनडाची राज्यघटना याचा विचार करत आहोत. प्रबळ केंद्र सत्ता, प्रबळ म्हणजे व्यवस्थित असणारी केंद्र सत्ता असलेली संघराज्य, केंद्राकडे शेषाधिकार. आता केंद्राकडे शेषाधिकार पण तसेच केंद्रातर्फे राज्यपालाची नेमणूक. राज्यपालाची नेमणूक कोणी होती, केंद्रातर्फे. राज्यपालाची नेमणूक केंद्रातर्फे. राज्यपाल कुठला असतो, राज्यामधला असतो, बरोबर आहे. परंतु त्याची निर्मिती पण होते केंद्रातर्फे, कारण का केंद्राचा एक महत्वाचा घटक म्हणून तो राज्यामध्ये काय निवड म्हणजे राज्यामध्ये त्याची नेमणूक केली जाते. म्हणजेच केंद्रातर्फे राज्यपालाची नियुक्ती, बरोबर आहे, किंवा नेमणूक. सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागारी अधिकारी क्षेत्र. सर्वोच्च न्यायालयाचे जे काही सल्लागारी अधिकारी क्षेत्र आहेत यांची देखील जी काही निवड आहे ते आपण कोणत्या घटनेतून करतो, कॅनडाच्या राज्यघटनेतून करतो. यामध्ये सर्वात महत्वाचं तुम्हाला लक्षात आलं असेल, राज्यपालाची कोणाकडून नियुक्ती, केंद्रातर्फे काय नियुक्ती, ओके, हे लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला ऑस्ट्रेलियाची राज्यघटना दिसून येईल. ऑस्ट्रेलियाची राज्यघटना, आता ऑस्ट्रेलियाची राज्यघटना काय सांगते तर पहा, समवर्ती सूची. मी तुम्हाला उल्लेख केला होता, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची, बरोबर आहे. केंद्राच्या सूचीमध्ये केंद्राचा अधिकार म्हणजे कायदा करत असतो, राज्य सूचीमध्ये राज्य कायदा करत असतो, समवर्ती सूचीमध्ये केंद्रही करतो आणि राज्य करतो, परंतु यामध्ये ग्राह्यश्रेष्ठ कोणाचा मानला जातो, केंद्राचा मानला जातो. तसं समवर्ती सूची व वाणिज्य व्यवहाराचे स्वतंत्र संसदेच्या दोन्ही ग्रहाचे संयुक्त अधिवेशन. या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे संसदेच्या, बरोबर आहे, संसदेच्या दोन्ही ग्रहाचे काय ग्रहाचे कोणते अधिवेशन, संयुक्त अधिवेशन याची जी काही पूर्वकल्पना आहे ती आपल्याला कोणापासून भेटली, ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून आपण स्वीकारलेली आहे. संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलवण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून मिळालेली आहे, बरोबर. त्याच्यानंतर जर्मनची वायमार राज्यघटना. आता या ठिकाणी हा पॉईंट केला झाला, जर्मनची वायमार राज्यघटना ही काय सांगते,
आणीबाणीच्या काळात, आणीबाणी सर्वांना कळते बरोबर, आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकाराचं निलंबन कशा पद्धतीने करायचं हे आपल्याला कोणत्या जर्मनच्या वायमर राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्याला दिसून येईल बरोबर आहे. ओके. त्याच्यानंतर सोव्हिएत युनियन रशिया, या ठिकाणी सोव्हिएत युनियन रशिया या ठिकाणी सर्वात महत्वाची घटना आहे. यामध्ये सामाजिक त्याच्यानंतर आर्थिक बरोबर, सामाजिक आर्थिक आणि दुसरा राजकीय बरोबर आहे. या मूलभूत तत्वाची बरोबर आहे वाचे तुम्ही या ठिकाणी पहा. मूलभूत कर्तव्य म्हणून सरनाम्यामध्ये सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्यायाचे आदर्श बरोबर आहे. आपला जो काही प्रेमबल आहे, जी काय आपली राज्यघटना आहे, यामध्ये समाविष्ट शब्द म्हणजे आपल्या संविधानामध्ये समाविष्ट शब्द कोणते, सामाजिक आर्थिक आणि राजकीय हे नेमकं मूलभूत तत्व आपल्या प्रेमबल मध्ये बरोबर आहे, प्रेमबल मध्ये समाविष्ट केलेली आहे. कुठल्या राज्यघटनेतून, सोव्हिएत युनियन रशिया. त्याच्यात आयर्लंडची राज्यघटना काय सांगते की राजधोरणाची मार्गदर्शक तत्वे, राज्यसभेत सदस्य नामनिर्देशित करणे, त्याच्यानंतर राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत कशामध्ये सांगितलेली आहे, या आयर्लंडच्या राज्यघटनेत राष्ट्रपतीच्या निवडणुकीची काय पद्धत बरोबर आहे, त्याचा उल्लेख कशामध्ये आहे, आयर्लंडच्या राज्यघटनेमध्ये आहे बरोबर. त्याच्यानंतर फ्रान्सची राज्यघटना जसं की मी तुम्हाला उल्लेख आताच केला की रशियामधून नेमकं सामाजिक आर्थिक आणि राजकीय हे जे 3 मूलभूत तत्व आहेत ते आपल्या संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आहेत. तसेच ते या ठिकाणी काय स्वतंत्र समता बरोबर आहे, स्वतंत्र समता आणि बंधुता बरोबर आहे, स्वतंत्र समता आणि बंधुता या 3 तत्वाचा उल्लेख बरोबर आहे आपल्या कुठं प्रेमबल मध्ये करण्यात आलेला आहे राईट. स्वतंत्र समता बंधुता यांचं देखील याचे जे काही आदर्श आहेत ते आपल्या सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आणि ही जी यंत्रणा आहे ते कशापासून भेटली, भारत आपलं काय फ्रान्सच्या राज्यघटनेतून. दक्षिण आफ्रिकेची राज्यघटना काय सांगते, घटना दुरुस्ती पद्धत आणि राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक. यामध्ये पहा घटना दुरुस्ती पद्धत बरोबर आहे, घटना दुरुस्ती पद्धत याचा समावेश कोणत्या राज्यघटनेतून घेतलेला आहे, दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेतून. आणि जपानची राज्यघटना काय सांगते की कायद्याने प्रस्तावित प्रक्रिया करता यावी, ही आपलं जपानची राज्यघटना सांगते बरोबर आहे. तर असं आपण वेगवेगळ्या स्रोतातून भारताची राज्यघटना सुदृढ करण्याचं काम या ठिकाणी भारतीय सदस्यांनी केलेलं आहे बरोबर. तसेच आपल्याला या ठिकाणी ताठरता आणि लवचिकता यांचा मिलाप बघायचा आहे. ताठरता म्हणजेच काय, लवचिकता म्हणजेच काय. ताठरता म्हणजे नेमकं सहजासहजी न बदलणारे आणि लवचिकता म्हणजे सहजासहजी बदलणारे बरोबर. तर यामध्ये 2 घटक आहेत, रिजिडिटी आणि दुसरा घटक आहे फ्लेक्सिबिलिटी बरोबर. याचा आपल्याला विस्तारात नेमकं माहिती बघायची आहे. यामध्ये पहिले 2 घटक असतात, एक साधारण बहुमत आहे आणि विशेष बहुमत आहे. त्यावेळी साधारण बहुमताचा विचार केला तर एकूण उपस्थित बरोबर आहे, साधारण बहुमताचा जर विचार केला तर एकूण उपस्थित काय सदस्य, एकूण उपस्थित व मतदान करणाऱ्याच्या 50% जास्त, एकूण उपस्थित आणि मतदान करण्याच्या किती 50% जास्त सदस्य असतं. असं जे बहुमत असतं ते कोणतं असतं, साधारण बहुमत असतं. आणि अशी जर क्रिया झाली असेल तर नेमकं ते संविधान कसं बदलतं, म्हणजे त्याच्यामध्ये बदल करता येतो, आता बदल करता येत नाही. आपल्याला असे एक त्याच्यामध्ये उल्लेख करून बघायचा आहे. आणि विशेष बहुमताची अट काय आहे, उपस्थित असणाऱ्या व मतदान करणाऱ्या 2/3, उपस्थित असणाऱ्या व मतदान करणाऱ्या किती 2/3 पेक्षा जास्त, एकूण सदस्य संख्येच्या 30% पेक्षा जास्त, एकूण सदस्य संख्येच्या 30% पेक्षा कसं आहे जास्त असेल तर नेमकं ते कसं बहुमत होतं, विशेष बहुमत होतं बरोबर. आता या ठिकाणी संघराज्यात्मक व्यवस्था याचा विचार करायचा आहे. संघराज्यात्मक व्यवस्था बरोबर. हा, तर यामध्ये संघराज्यात्मक व्यवस्था यामध्ये शब्द कोणता येईल, फेडरल म्हणजे काय, संघराज्य. हे तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं. फेडरल यामध्ये काय एक महत्वाची अट कोणती आहे, राज्याची निर्मिती आहे, राज्याची निर्मिती बरोबर. राज्याची निर्मिती कशातून होते, करारातून बरोबर आहे, करारातून ओके. आणि त्याच्यानंतर दुसरी अट आहे केंद्र बरोबर काय राज्य राईट आहे, त्यांना समान अधिकार असतो. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणून आपला काय घेता येईल, अमेरिका बरोबर आहे. अमेरिकेमध्ये केंद्राला तेवढेच अधिकार आहेत आणि राज्याला देखील तेवढेच अधिकार आहेत. म्हणजे राज्याची निर्मिती करारातून होते, केंद्राला अधिकार आणि राज्याला अधिकार तेवढेच असतात. त्याचं उत्तम उदाहरण आपला कशाचं भेटेल, अमेरिकेचं भेटेल. पण संघराज्यात्मक व्यवस्था, भारत हे संघराज्य नसून कसं आहे, संघराज्यात्मक व्यवस्था भारतामध्ये आहे बरोबर आहे. त्याला आपण शब्द घेतो फेडरल सिस्टीम, देखील आपण या ठिकाणी उल्लेख केला तर जमते बरोबर आहे, सिस्टीम, फेडरल सिस्टीम ओके. हा, त्याच्यानंतर आता या ठिकाणी हे झालं, परंतु या ठिकाणी उल्लेख केला केंद्राला झुकते माप बरोबर आहे. केंद्राला झुकते माप. आता केंद्राला झुकते माप जर विचार केला तर या ठिकाणी राज्य घेऊ. आता पहा,
भारतामध्ये जर अवस्था बघितली, राज्यापेक्षा केंद्र कोणाला अधिकार जास्त आहेत, केंद्राला अधिकार. त्याचं उत्तम उदाहरण कोणतं घेता येईल आपल्याला? भारत. बरोबर. हा. त्याच्यानंतर पहा आता कॉन्फेडरेशन आणि लूज फेडरेशन या ठिकाणी उल्लेख करेल. कॉन्फेडरेशन आणि ह्यालाच काय लूज फेडरेशन. आता पहा या ठिकाणी, आता जसे की काही राष्ट्र स्वार्थासाठी एकत्र येतात आणि त्यांचा ज्यावेळेस स्वार्थ पूर्ण होतो, काही राष्ट्र स्वार्थासाठी एकत्र येतात आणि ज्यावेळेस त्यांचा स्वार्थ पूर्ण होतो म्हणजे ते अग्रीमेंट मधून पुन्हा वैयक्तिक आपापला मार्ग निवडतात. असे जे काही राष्ट्र असतात त्यांना नेमकं कॉन्फेडरेशन अथवा लूज फेडरेशन म्हणून ओळखलं जातं. यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त उल्लेख करून सांगा, अशा राष्ट्राचा उल्लेख आहे BRK. बरोबर आहे, BRK. तर या ठिकाणी मी बेलारूस. बरोबर आहे, बेलारूस एक राष्ट्र आहे. आणि R काय दर्शवतं? रशिया. बरोबर आहे, रशिया. आणि K काय दर्शवतं? कझाकिस्तान. बरोबर आहे. हे 3 राष्ट्र कशाचे उदाहरण आहेत? कॉन्फेडरेशन, लूज फेडरेशन. म्हणजेच काय, एक काही आपल्या स्वार्थासाठी एकत्र येतात आणि आपला स्वार्थ पूर्ण झाल्याच्या नंतर काय होतं, आपापला वैयक्तिक मार्ग निवडतात. याला आपलं काय म्हणता येईल? लूज फेडरेशन अथवा कॉन्फेडरेशन म्हणता येईल. आणि यामध्ये BRK हे उत्तम उदाहरण, बेलारूस, रशिया आणि कझाकस्तान याची उत्तम उदाहरणं आहेत. बरोबर. त्याच्यानंतर एकात्म व्यवस्था. आता एकात्म व्यवस्था जी आहे ती कुठली एकात्म व्यवस्था आहे? ह्याच्यामध्ये कुठं एकात्म व्यवस्था आपल्याला आपण काय म्हणू? युनिटरी. याचं उत्तम उदाहरण काय आहे? इंग्लंड. बरोबर आहे. तर पहा, एकात्म व्यवस्था म्हणजेच काय की आता यामध्ये कुणीकडं आपण उल्लेख करू राज्य आणि काय केंद्र. राईट. हा. तर यामध्ये सर्वात जास्तीत जास्त आता असा एक घटक आहे की एकात्म व्यवस्था अथवा युनिटरी यामध्ये असा उल्लेख आहे की भारतामध्ये जर आपण बघितलं तर केंद्राला राज्यापेक्षा अधिकार आहे, केंद्राला राज्यापेक्षा जास्त अधिकार आहेत. आणि अमेरिकेची जर तुलना केली तर केंद्राला अधिकार तितकेच आहेत आणि राज्याला देखील अधिकार तितकेच आहेत. हे कुठं आहे? अमेरिकेमध्ये अवस्था आहे. भारतामध्ये कसं आहे? राज्यापेक्षा केंद्राला अधिकार कसे जास्त आहेत. बरोबर आहे. परंतु भारतामध्ये थोड्या का होईना प्रमाणात आपलं काय, राज्याला थोड्या का होईना प्रमाणात नेमकं काय अधिकार आहेत. परंतु या ठिकाणी एकात्म व्यवस्था अथवा युनिटरी सिस्टीम म्हणजे या ठिकाणी इंग्लंडमध्ये एकमेव कोणाला जास्त केंद्रभूत मानण्यात आलं आहे, केंद्राला सर्वात जास्तीत जास्त अधिकार आहेत, राज्याला 3 मात्र अधिकार दिलेले नाही. म्हणून याला एकात्म व्यवस्था अथवा युनिटरी सिस्टीम ओळखलं जातं. याचं उत्तम उदाहरण कोणतं आहे? इंग्लंड. ओके. हा. त्याच्यानंतर आता या ठिकाणी हे आपण बघितलं. आता युनियन ऑफ स्टेट्स. बरोबर आहे. या ठिकाणी उल्लेख करू आपण युनियन ऑफ स्टेट्स. युनियन ऑफ स्टेट्स म्हणजे राजाचा संघ. वाटलं या ठिकाणी राजाचा काय संघ काय आहे? उत्तम उदाहरण काय आहे? भारत. बरोबर आहे, भारत. आणि फेडरेशन ऑफ या ठिकाणी हो युनियन ऑफ स्टेट्स म्हणजे काय? भारत झालं. राज्याचा संघ म्हणून भारताला ओळखलं जातं, संघराज्य. आता आपण बघितलं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आता या ठिकाणी फेडरेशन जर घेतलं तर अमेरिका हे नेमकं सर्वात जुनं काय आहे? एक संघराज्यात्मक स्वरूपाचं राज्य आहे किंवा नेमकं राष्ट्र आहे. बरोबर आहे. हा. युनिटरी आपण बघितलं इंग्लंड आणि इंग्लंडमध्ये नेमकं सर्वात जास्तीत जास्त अधिकार कोणाला असतात? इंग्लंडमध्ये केंद्र सरकारला असतात. बरोबर आहे, राज्यापेक्षा. राईट. आणि युनियन ऑफ स्टेट्स मध्ये हे युनियन ऑफ स्टेट्स. बरोबर आहे, युनियन ऑफ स्टेट्स या ठिकाणी उल्लेख केलाय. पण यामध्ये काय, भारत जो आहे तो इंग्लंड प्लस अमेरिका. बरोबर आहे, इंग्लंड आणि प्लस काय नेमकं अमेरिका या दोन्हीचा मिलाप कुठं दिसून येतो? बरोबर काय, भारतामध्ये दिसून येतो. बरोबर आहे. म्हणजे एकात्म व्यवस्था बी आहे आणि तो राजाचा संघ पण आहे. बरोबर आहे. हे कुठं दिसतं? भारतामध्ये दिसून येतं. राईट. हा. म्हणून यामुळं फेडरेशन ऑफ स्टेट्स या ठिकाणी उल्लेख करता येईल. फेडरेशन ऑफ स्टेट्स. बरोबर आहे. भारत हा संघ राज्य काय नाही. बरोबर आहे. तो काय आहे? युनियन ऑफ स्टेट्स म्हणजे तो राजाचा संघ आहे. बरोबर आहे, राजाचा संघ आहे. कोण? भारत. ओके. हा. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला भारतीय संविधान संघराज्यात्मक स्वरूपाचा या ठिकाणी एक महत्वाचा शब्द आहे INP म्हणून. भारतीय संविधान कसं आहे? संघराज्यात्मक अथवा फेडरल
आहे. राईट. ओके. भारतीय संविधान संघराज्यात्मक स्वरूपाचं आहे, परंतु भारत हा संघराज्य नाही, तो कसा आहे, राजाचा संघ आहे. राईट. आता भारतीय संविधान या ठिकाणी उल्लेख केला, भारतीय संविधानाचा आता या ठिकाणी संघराज्यात्मकता हे जे काही उल्लेख केला हे कसं आहे, संविधानाच्या मूलभूत चौकटीचा काही प्रकारचा भाग आहे. म्हणजेच राजांना केंद्राच्या बरोबरीने अधिकार देण्याचा प्रयत्न कोण करतं, राजांना केंद्राच्या बरोबरीने अधिकार देण्याचं कार्य कोण करतं, संविधान करतं. त्याच्यानंतर राजाचे जे काही अधिकार आहेत याची जी काही सुरक्षित आहे केंद्रापासून सुरक्षितता करण्याचं कार्य कोण करतं, संविधान करतं. बरोबर आहे. केंद्र विनाकारण राजावर नेमकं कोणते दबाव निर्माण जर करत असत तर त्यावर संविधान त्यांना दबाव निर्माण करू देत नाही. म्हणजे थोड्याफार प्रमाणात राजांना अधिकार देण्याचं कार्य संविधानाच्या माध्यमातून होतं. म्हणून याला भारतीय संविधान हे संघराज्यात्मक स्वरूपाचं आहे, फेडरल आहे, असं या ठिकाणी आपण उल्लेख केलेला आहे. बरोबर. थोडक्यात आपण या ठिकाणी भारताची राज्यघटना कशा स्वरूपाची आहे, लिखित स्वरूपाचे आहे. आणि त्यामध्ये उदाहरण आपण घेतले अमेरिका आणि भारत हे कसे लिखित स्वरूपाचे. आणि जर लिखित स्वरूपाची राज्यघटना असेल तर भारतावर कुठल्या पदचा जे काही भारताचे राज्यकर्ते यांचं हे निरंकुश पद्धतीने हुकुमशाही पद्धतीची राज्यव्यवस्था निर्माण करू शकत नाहीत. आणि जर केली तर त्यांना जबाबदार म्हणून आपल्याला त्यांना जबाबदारी विचारण्याचं कार्य कोणाच्या माध्यमातून होतं, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजे नियमाच्या पुस्तकाच्या माध्यमातून होतं. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवण्यासारखं की अपवाद याला आहे इंग्लंडमध्ये जी काही राज्यव्यवस्था आहे ती कशी लिखित स्वरूपाची नसून ती कशी अलिखित आहे. आणि तिथं लिखित स्वरूपाचं यंत्रणा कोणती आहे, इंग्लंडमधली संसद काय करते, राणींनी काढलेले वट हुकूम सनदी. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण काय उल्लेख केला त्या ठिकाणी जसे की थोडक्यात या ठिकाणी काय सांगता येईल आपल्याला, हो, सनदी इत्यादी जाहीरनामे. बरोबर आहे. वट हुकूम इत्यादीचा वापर करणे म्हणजे यालाच काय आपण थोडक्यात संविधान असं म्हणू शकतो. आणि भारत सरकारचा कायदा आहे यामध्ये फेडरल सिस्टीम म्हणजेच संघराज्यात्मक व्यवस्था या 1935च्या कायद्याअंतर्गत ही गोष्ट आपण मान्य केली संविधानामध्ये. ब्रिटिश राज्यघटना संसदीय सार्वभौमत्व आणि द्विग्रही कायदेमंडळ हे इंग्लंडच्या राज्यघटनेमधून आपण घेतलेलं आहे. अमेरिकेची राज्यघटना न्यायालयीन सर्वोच्चता महाभियोग म्हणजे राष्ट्रपतीवर महाभियोगाची प्रक्रिया, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे जे काही न्यायाधीश त्यांना पदच्युत करण्याची प्रक्रिया आपल्याला कुठून भेटली, अमेरिकेच्या राज्यघटनेतून भेटली. कॅनडाच्या राज्यघटनेमध्ये काय राज्यपालाची जी काही नेमणूक आहे कोणातर्फे चालते, केंद्रातर्फे नियुक्ती केली जाते. हे कोणाकडून भेटलं, कॅनडाच्या राज्यघटनेतून घेतलं. ऑस्ट्रेलियाची राज्यघटना काय सांगते, संसदेमध्ये दोन्ही सभागृहाचं संयुक्त अधिवेशन बोलण्याचं कार्य जे कोणाच्या आपलं राज्यघटनेतून घेतलं आपण, ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेलं आहे. जर्मनची वायमार पद्धत. बरोबर आहे. जर्मनच्या वायमार पद्धतीमध्ये या ठिकाणी आपण काय उल्लेख केला होता की आणीबाणीच्या काळात, बरोबर, आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकाराचं निलंबन कशातून केलं जातं हे जर्मनच्या वायमार पद्धतीने घेतलं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आपलं प्रेमबल, आपलं संविधान, आपलं प्रास्ताविक, या प्रास्ताविकामध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय या 3 शब्द हे जे काय मूलभूत कर्तव्य, या मूलभूत कर्तव्याची नोंद आपण रशिया याच्या राज्यघटनेतून घेतलेले शब्द आहेत. त्याच्यात आयर्लंडची राज्यघटना काय राष्ट्रपती नियुक्त पद्धत यामध्ये आपल्याला उल्लेख केलेला आहे. फ्रान्सची राज्यघटना जसं की आपला सरनाम्यामध्ये काय स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूलभूत अधिकाराचे जे काय मूलभूत हक्क आहेत यांची नोंद आपण आपल्या सरनाम्यामध्ये केलेली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये घटना दुरुस्ती पद्धत आपल्याला बघता येईल. आणि जपानची राज्यघटना काय सांगते, एक कायद्याने प्रस्थापित केलेलं किंवा कायद्याने प्रस्थापित केलेली प्रक्रिया एवढा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि भारतीय राज्यघटना कशी आहे, ताठरता अथवा रिजिडिटी आणि दुसरं काही लवचिकता म्हणजे फ्लेक्सिबिलिटी. बरोबर आहे. म्हणजे सहज असं न बदलणार आणि सहज बदलणार. बरोबर आहे. यामध्ये 2 घटक आहेत, एक साधारण बहुमत आणि दुसरं आहे विशेष बहुमत. आणि भारताची राज्यव्यवस्था कशी आहे, संघराज्यात्मक स्वरूपाची व्यवस्था आहे. भारतात संघराज्य नसून तो कसा आहे, राजाचा संघ आहे. आणि संघराज्य याचं उत्तम उदाहरण आपल्याला अमेरिका भेटल. आणि संघराज्य कराला म्हणायचं ज्या देशाची निर्मिती करारामधून होते आणि ज्या राज्यामध्ये राज्यांना आणि केंद्रांना अधिकार कसे असतात, बरोबरीचे असतात, त्याला आपला संघराज्य म्हणून ओळखता येतं. बरोबर आहे. केंद्राला झुकते माप कुठं आहे, भारतामध्ये आहे. म्हणजेच का तर राज्यापेक्षा केंद्राला अधिकार भारतात कसे जास्त आहेत. कॉन्फेडरेशन, लूज फेडरेशन यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस नेमकं जे राष्ट्र असतात स्वार्थासाठी एकत्र येतात आणि आपला स्वार्थ पूर्ण झाल्याच्या नंतर आपले अग्रीमेंट म्हणून एकत्र होतात किंवा बाजूला आपापला वैयक्तिक मार्ग निवडतात, याला आपलं काय म्हणता येईल, कॉन्फेडरेशन अथवा लूज फेडरेशन म्हणता येईल. बरोबर. याचे उत्तम उदाहरण म्हणून बेलारूस, रशिया आणि कझाकिस्तान DRK. बरोबर. हे आपल्याला लक्षात घेता येतं. एकात्म व्यवस्था अथवा युनिटरी ही जी काही क्रिया आहे ते आपल्याला एकमेवाचं उदाहरण म्हणून इंग्लंड या राष्ट्राचं घेता येतं. इंग्लंडमध्ये राजाला किंचितही अधिकार नसून सर्व अधिकार कोणाला आहेत, केंद्राला अधिकार आहेत. म्हणून त्यांना युनिटरी सिस्टीम अथवा एकात्म व्यवस्था म्हणून ओळखलं जातं. बरोबर.
त्याच्यानंतर युनियन ऑफ स्टेट्स. युनियन ऑफ स्टेट्स, युनियन ऑफ स्टेट्स हा कसा आहे, राजाचा संघ. त्याचं उत्तम उदाहरण भारत आहे, तो राजाचा संघ आहे. आणि फेडरल ऑफ स्टेट्स, तो राजा, भारत हा राजाचा संघ नसून राजाचा संघ आहे, बरोबर. त्याच्यानंतर भारतीय संविधान कशा स्वरूपाचं, संघराज्यात्मक स्वरूपाचं आहे, फेडरल आहे. कारण भारतातले जे काही राज्य आहे त्या राज्यांना अधिकार देण्याचं कार्य किंवा प्रयत्न करण्याचं काम कोण करतं, संविधान करतं. आणि केंद्र जर राज्यावर कुठल्या पद्धतीचं दडपण जर टाकत असेल तर त्या दडपण न टाकू देण्याचं कार्य कोण करतं, संविधान करतं. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लिखित संविधान याचं स्वरूप पाहिलेलं आहे. जर आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता.